गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पुराचं पाणी साचलं। हलवद तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांची एनडीआरएफ कडून सुटका। गुजरातच्या सांबरकांठा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुसळधार पावसाची हजेरी। ईदरमध्ये रस्त्यानं नदीचं स्वरूप पुराच्या पाण्यात अडकलेली कार बाहेर काढण्यात यश। गुजरातच्या सुरेंद्रनगरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेली कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश। कार बाहेर काढण्यात स्थानिकांची मदत। गुजरातच्या नेत्रंगमधील घणीखूट धबधब्याजवळ करजन नदीचं रौद्र रूप। पर्यटकांचा आवडता धबधबा बनला धोकादायक। गुजरातच्या मोरबीत मुसळधार पावसामुळे दाणादाण सामाकाठा परिसरातील 15हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलं। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस। रंगावली धरण 100% भरल्यानं धरणाचे दरवाजे उघडले। रंगावली आणि रायगड नदीला पूर। नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश। साताऱ्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली। लिंब इथल्या ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराचा वेढा। मंदिराकडे जाणारा मार्ग आणि परिसरातील पूल पाण्याखाली गेल्यानं भाविकांची गैरसोय। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। सांगलीतील औदुंबर दत्त मंदिराच्या गर्भगृहात दुसऱ्यांदा पुराचं पाणी शिरलं। परंपरेनुसार पादुका आणि मूर्ती वरच्या देवघरात हलवण्यात आल्या। भाविकांसाठी तिथून दर्शनाची व्यवस्था। साताऱ्याच्या संगम माहुलीत छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्याचा वेढा। मुसळधार पावसामुळे कृष्णा वेण्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। कंधीर-धूम नदीपात्रात 95% पाणीसाठा झाल्यानं विसर्ग सुरू। धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब। 4 दिवसापूर्वी 62% असलेला पाणीसाठा आता 100% झाल्यानं शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार।